नमस्कार, मी रोशना कदम रोशनाज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे। आज आपण पाहणार आहोत माशांची आमटी आणि तळलेले मासे याची रेसिपी। तर सर्वप्रथम इथे आपण कोणते मासे घेतले ते पाहूया। तर इथे मी मरळ अर्धा किलो घेतलेले आहे। अशा पद्धतीने पीस घेतलेले आहेत। तर ते आपण आमटीसाठी घेणार आहोत। तर याला आपण एक पाव लिंबू पिळून सर्व बाजूने लिंबू लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने मासा धुवून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपण चाळणीमध्ये गाळून घ्यायचं आहे। त्याच पद्धतीने आपण तळण्यासाठी रावस मासा घेतलेला आहे, अर्धा किलो घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपण पाव लिंबू पिळून घेणार आहे आणि त्यानंतर त्याला स्वच्छ धुवून घेणार आहे। इथे आपण माशासाठी लागणार मसाला घेतलेला आहे। 1 इंच आल्याचा तुकडा, कोथिंबीर, ओलं खोबरं, एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे मसाल्यासाठी, एक टोमॅटो घेतलेला आहे, लसूण पाकळ्या 5 ते 6 घेतलेल्या आहेत आणि फोडणीसाठी बारीक कांदा चिरून घेतलेला आहे आणि चिंच भिजवून घेतलेले आहे 2 तुकडे। तोच मसाला वाटून घेतलेला आहे। त्यानंतर आपण गॅसवरती भांडं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये तेल ठेवलेलं आहे, तेल तापत ठेवलेलं आहे। त्यानंतर आपण फोडणीसाठी जो कांदा चिरला होता तो यामध्ये टाकून चांगला परतून घेणार आहे। त्यानंतर आपण जो वाटलेला मसाला आहे तो यामध्ये टाकून घेणार आहे। त्यानंतर मसाला परतून झाल्यानंतर त्यामध्ये खडे मीठ थोडे तुमच्या चवीनुसार टाकायचं आहे तुम्ही। तर इथे मी खडे मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर आपण पाव चमचा हळद टाकलेली आहे। यामध्ये आता मी बेडगी लाल मिरची वापरत आहे, त्यामुळे जास्त वापरलेले आहे। 4 चमचे आपल्याला मिरची वापरायचे। बेडगी मिरची तिखट नसते पण कलर खूप सुंदर येतो आणि 1 चमचा मी लाल तिखट वापरलेला आहे। अशा पद्धतीने मसाला मिक्स करून त्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत। थंड पाणी वापरायचं आहे, नॉर्मल जे असतं ते पाणी आपल्याला वापरायचं आहे। तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार जेवढी तुम्हाला आमटी पातळ हवे त्यानुसार वापरायचं आहे। तर माशाची आमटी थोडी पातळच असते, त्यानुसार मी इथं पाणी वापरलेलं आहे। 1 लिटर पाणी वापरले आहे। त्यानंतर आपण जी चिंच भिजवली होती ती टाकलेली आहे यामध्ये आणि उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण जो मरळ माशाचे पीस घेतले होते स्वच्छ धुवून ते टाकलेले आहेत आणि त्यानंतर आपण याला एक उकळी येऊ देणार आहे चांगली। एक 5 मिनिटांमध्ये आपला मासा शिजून तयार होतो। तर त्यानंतर आपण अशा पद्धतीने मंद गॅसवर माशाची आमटी शिजवून घेतलेली आहे। आमटी तयार आहे। त्यानंतर आपण फ्रायसाठी मासा जो घेतला होता तर इथे रावस मासा घेतलेला आहे, तो स्वच्छ धुवून एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे। त्यावरती आता आपण मसाले कोणते फ्रायसाठी वापरणार आहे ते मी दाखवत आहे। तर इथे सर्वप्रथम मी आलं लसूण पेस्ट 1 चमचा घेतलेले आहे। त्यानंतर आपण यामध्ये जी चिंच भिजवली होती त्यामधील 1 चमचा चिंचेचं पाणी आहे ते चिंचेचा कोळ आपण यामध्ये ओतून घेणार आहोत। अशा पद्धतीने चिंचेचं पाणी ओतून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण यामध्ये थोडीशी हळद टाकून घेणार आहोत। हळद 1 पाव चमचा टाकलेले आहे। हळद टाकल्यानंतर आपण आता लाल तिखट वापरणार आहोत। तर सर्वप्रथम मी 1 चमचा लाल तिखट वापरत आहे, जे की तिखट आहे ते कमी वापरलेलं आहे। त्यानंतर आपण यामध्ये कलरसाठी बेडगी मिरची वापरणार आहोत, त्याची पावडर वापरणार आहोत। तर यामध्ये मी 2 चमचे बेडगी मिरची वापरलेली आहे। हा घरचा मसाला आहे। त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। चवीनुसार मीठ टाकून आपण सर्व मसाला माशाच्या तुकड्यांना चोळून घ्यायचा आहे आणि एका बाजूला असं ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर आपण माशाला फ्राय करण्यासाठी रवा वापरणार आहोत। तर इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे। त्यामध्ये आपण आता थोडंसं मीठ आणि थोडीशी लाल तिखट वापरणार आहोत, त्याने कलर खूप सुंदर येतो। नाहीतर वरून मासे फ्राय केल्यानंतर पांढरटपणा दिसतो, तर तो दिसू नये म्हणून थोडं आपण रव्यामध्ये मीठ आणि थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे। ते टाकल्यानंतर आपण मिक्स करून घेणार आहोत। थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे, कोरडंच मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला।
अशा पद्धतीने मिक्स करून झाल्यानंतर आपण आता मासे फ्राय करून घेणार आहोत. तर एक एक पीस आपण यामधील रव्यामध्ये कोट करून घेणार आहोत. दोन्ही बाजूनी व्यवस्थित आपल्याला रवा कोट करून घ्यायचा आहे. जितके आपल्याला एका वेळेस मासे फ्राय करायचे आहेत तेवढे आपल्याला कोट करून घ्यायचे आहेत रव्याने. अशा पद्धतीने मी कोट केलेले मासे बाजूला ठेवलेले आहेत. तर आपण आता फ्रायसाठी तव्यामध्ये तेल तापत ठेवणार आहोत. 2 ते 3 पळे आपण तेल वापरलेलं आहे फ्रायसाठी. त्याच्यामध्ये आता तेल गरम झाल्यानंतर आपण जे पीस आहेत कोट केलेले ते आपण टाकणार आहोत. अशा पद्धतीने ठेवून पीस आपण 4 ते 5 पीस आपण तव्यामध्ये ठेवून भाजून घ्यायचे आहेत. एका बाजूने मंद गॅसवर थोडे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने पलटून घ्यायचे आपल्याला मासा. पलटून मंद गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं. खूप बारीक गॅसवर पण भाजायचे नाहीत आपल्याला, पण करपू पण द्यायचे नाहीत. अशा पद्धतीने आपण मासे भाजून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपले मासे तळून झालेले आहेत. खूप वेळ लागत नाही मासे फ्राय करण्यासाठी. 2 ते 3 मिनटात आपले मासे फ्राय होतात. दोन्ही बाजूने आपण मंद गॅसवर अशा पद्धतीने तळून घेतलेले आहेत. कलर पाहू शकता किती सुंदर आलेला आहे. अशा पद्धतीने आपली माशाची आमटी तयार आहे आणि तळलेला मासाही तयार आहे. तर आमटी बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही आमटी तयार करून पहा, खूप सुंदर तयार होते. याच्यावरती आपण गार्निशिंगसाठी थोडी कोथिंबीर चिरून टाकणार आहोत. अशा पद्धतीने आपले माशाची आमटी आणि तळलेला मासा तयार आहे. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.